मित्रांनो, अखेर आज अकोला महानगरपालिकेमध्ये कोणाची सत्ता स्थापन होणार आणि महापौर कोण होणार याचे चित्र स्पष्ट झाले आहे। अकोला महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेचा दीर्घकाळ चाललेला राजकीय संघर्ष अखेर संपुष्टात आला असून भाजप व मित्र पक्षांच्या शहर सुधार आघाडीने स्पष्ट बहुमत सिद्ध करत सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा केला आहे। विभागीय आयुक्तांनी 44 नगरसेवकांच्या गटाला अधिकृत मान्यता दिल्याने भाजप नेतृत्वाखालील सत्तेवर शिक्कामोर्तब झाले आहे। भाजपकडे असलेले 38 नगरसेवक हे संख्याबळ निर्णायक ठरले असले तरी शिंदे गट, अजित पवार गट आणि शरद पवार गटातील काही नगरसेवक व काही अपक्ष नगरसेवक यांना मिळून ही सत्ता स्थापन करण्यात येत आहे। एकूण 44 नगरसेवकांचा पाठिंबा मिळाल्याने बहुमताचा आकडा सहज गाठण्यात आला। त्यामुळे काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरे गट यांचे सत्ता स्थापनेचे प्रयत्न निष्फळ ठरले। महापौर पदासाठी राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने जाहीर केलेले ओबीसी महिला आरक्षण भाजपासाठी अनुकूल ठरले आहे। पक्षाकडून शारदा खेडकर यांचे नाव महापौर पदासाठी निश्चित मानले जात असून उपमहापौरपदी अमोल गोगे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे। आता 30 जानेवारीला सत्ता स्थापनेचा मुहूर्त असल्याचे संकेत असून महापालिकेतील धोरणात्मक निर्णयांवर भाजप व मित्रपक्षांचा प्रभाव स्पष्टपणे दिसणार आहे।